गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक ते वायवा सापुतारा सुरत जोडणारा राज्य महामार्ग 9 वरील डांग जिल्ह्यातील साखर पातळ येथील नदी उतारा पूल गेल्या 12 जुलैपासून जड वाहनांकरिता बंद केल्याने हीच वाहतूक 10 ते 12 दिवस बोरगाव, सुरगाणा, उंबरठाण मार्गे जड वाहतूक वळविण्यात आल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर खड्डे पडले। या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप रस्त्यावर आले। यामध्ये कोठुळा, दातरीचा पाडा, काठीपाडा, अंबाठा घाट, भोरमाळ, प्रतापगड फाटा, उमरेमाळ आदी ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने वाहन चालक दुचाकीस्वारांना वाहने चालवणे जिकिरीचे झाले। खड्डा टाळताना कट मारला म्हणून रस्त्यावरच गाड्या उभ्या करून एकमेकांशी चालक हुज्जत घालताना दिसून येत आहे। खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे। दरम्यान भाताची लागवड सुरू असल्याने ट्रॅक्टरच्या टायरला असलेला चिखल रस्त्यावर पसरलेला असल्याने दुचाकी घसरणे, टायर पंक्चर होणे, मडक्याचे आजार, गर्भवती महिलांना त्रास, रुग्णांचे दुखणे वाढले। या रस्त्यावर अपघात होऊन कित्येकांचे हातपाय मोडले तर काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे। या रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येऊन अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।